हॅलो स्टुडंट्स, आपण मागच्या लेक्चरला मॉडर्न पिरियडिक टेबल हा भाग सुरू केला होता आणि त्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द पिरियड्स इथंपर्यंतचा भाग आपण अभ्यासलेला आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पिरियड्स आपण बघितलं. त्यानंतर आपण बघणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द ग्रुप्स. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द ग्रुप्स बघत असताना आपण जो भाग बघितलेला आहे तो फक्त इथे मी रिवाइज करते. हे पॉईंट आपले झालेले आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द पिरियड्स इथंपर्यंत आपण आलेलो होतो आणि यामध्ये आपण बघितलं होतं की फर्स्ट पिरियडमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, 2 एलिमेंट्स. तुम्हाला याच्यावरती प्रश्न येतो, हाऊ मेनी एलिमेंट्स किंवा इलेक्ट्रॉन्स आर अकोमोडेटेड इन फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड, थर्ड पिरियड, या पद्धतीनं. तिथं लक्षात काय ठेवायचं तुम्ही, तर ज्या पिरियडनी जिथं एस ऑर्बिटल स्टार्ट होते त्याचा नंबर जो असतो हा त्याच्या पिरियडचा नंबर असतो. आता आज आपण बघणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ग्रुप्स. आता जेव्हा आपण ग्रुप्समध्ये जातो तेव्हा काय होतं, तर प्रत्येक वेळी आपण डाऊन द ग्रुप येत असताना नवीन शेल ॲड होते, नवीन एनर्जी लेवल ॲड होते. जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज एक्सपेक्टेड टू बी द सेम डाऊन एनी पर्टिक्युलर ग्रुप. त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे सगळ्या ग्रुपचं काय असलं पाहिजे, समान असलं पाहिजे. म्हणजे समजा NS2 असेल तर पहिल्या ग्रुपचं NS1 आहे, तर NS1 म्हणजे सगळ्या पहिल्यापासून ते 7व्या पिरियडपर्यंत सगळ्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे NS1 येतं. म्हणजे पहिल्या पिरियडमध्ये 1S1, दुसऱ्यामध्ये 2S1, तिसऱ्यामध्ये 3S1, या पद्धतीनं. सो ग्रुप 1, 2, 3, 13, 14, 15, 16, 17, 18 म्हणजे मधले सोडले आपण तर 2 to 12 सोडले, 4 to 12, तर बाकी सगळ्यामध्ये काय असतं, जे आउटर इलेक्ट्रॉनिक जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे डाऊन द ग्रुप काय असतं, समान असतं. फक्त ग्रुप 4 to 12 हॅव व्हेरिएशन इन द जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्यू टू D subshell is introduced in from 4th period and F subshells are introduced from 6th period. म्हणजे 4थ्या पिरियडपासून तिथं काय होतं, तर D सबशेल ॲड होते आणि 6व्या पिरियडमध्ये F सबशेल ॲड होते. त्यामुळे थोडंसं आपल्याला 4थ्यापासून 12व्या ग्रुपपर्यंत आपल्याला व्हेरिएशन दिसतं. बाकी सगळ्या ग्रुप्समध्ये डाऊन द ग्रुप काय असतं, सेम जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. इथं बघा म्हणजे लक्षात येईल. पहिला ग्रुप आहे तर पहिल्या ग्रुपमध्ये जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS1 आहे. म्हणजे तुम्ही वरून खाली आला तर पहिल्या ग्रुपमध्ये पहिला जो एलिमेंट आहे त्याचं 1S1 असेल, दुसऱ्या पिरियडमध्ये 1S2, तिसऱ्यामध्ये 1S3, चौथ्यामध्ये 4S1, पहिल्यामध्ये 1S1, दुसऱ्यामध्ये 2S1, तिसऱ्यामध्ये 3S1, चौथ्यामध्ये 4S1, पाचव्यामध्ये 5S1, असं 7व्या पिरियडमध्ये काय येणार, 7S1 येणार. इथं बघा लिथियमचं किती आहे, 2S1, सोडियमचं किती आलं, 3S1 आलं. समजा दुसरा ग्रुप आहे तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं NS2, म्हणजे 2S2 आहे दुसऱ्या पिरियडमध्ये, तिसऱ्या पिरियडमध्ये गेला तर 3S2, 7व्या पिरियडमध्ये गेला तर 7S2. तिसरा ग्रुप आहे त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2 N-1D1. म्हणजे इथं NSमध्ये शेवटची कक्षा जी आहे 4S, तर ह्यामध्ये काय येतं, 2 इलेक्ट्रॉन्स आणि 3D1. आता हे त्यानंतर आपण 13 ग्रुपमध्ये गेलो, कारण मध्ये 4 ते 12 आपल्याला D ऑर्बिटल इंट्रोड्यूस होते आणि F. तिसऱ्या ग्रुपमध्ये 13व्या ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं NS2 NP1, 2S2 2P1, 3S2 3P1, 4S2 4P1, असं लास्टला किती येणार, 7S2 7P1. आपण 14वा ग्रुप घेतला तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं NH2 NP2. त्यामध्ये समजा कार्बन असेल तर 2S2 2P2, सिलिकॉन असला तर 3S2 3P2, या पद्धतीनं. तसं 15वा ग्रुप आपण घेतला तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं NH2 NP3. हे जनरल
आउटर, जनरल म्हणजे सगळ्याला लागू होणारं आणि आउटर म्हणजे फक्त शेवटच्या कक्षेचं हे कॉन्फिगरेशन असतं. ग्रुप 15 हॅव NH2NP3, ग्रुप 16 हॅव NH2NP4, ग्रुप 17 हॅव NH2NP5 आणि ग्रुप 18 हॅव NH2NP6. आता तुम्हाला समजा ग्रुप दिला असेल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं असेल, तर त्यावरून ग्रुप आपल्याला प्रेडिक्ट करता येतो कुठल्या ग्रुपमध्ये आहे हे कसं ठरवायचं. तर इथं आता समजा 2 अधिक 1 किती झाले, 3 झाले आणि त्याच्या अलीकडे किती असतील तर 1s2 2s2 आणि 2p6 म्हणजे किती झाले, हे 10 झाले. म्हणजे 10 अधिक हे मिळवायचे म्हणजे हा ग्रुप कितवाला, 13वाला. इथं समजा आहे तर NH2NP4 म्हणजेच अगोदर हे 10 आणि हे 10 आणि 2 12 आणि 4 16 म्हणजे हा ग्रुप कितवाला, 16वाला. म्हणजे तुम्हाला म्हणजे 3 पासून इथून पुढं जायचं असेल 13व्यापासून पुढं तर काय करायचं, 10 मध्ये ही इलेक्ट्रॉनची संख्या मिळवायची म्हणजे आपल्याला काय मिळेल, करेस्पॉन्डिंग ग्रुप मिळेल, करेस्पॉन्डिंग ग्रुपचा नंबर मिळेल. तसं इथं NS1 म्हणजे हा पहिलाच असतो 1 इलेक्ट्रॉन, NS2 म्हणजे ह्याच्यात 2 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून हा कुठला असतो, ग्रुप दुसरा असतो. तिसऱ्यामध्ये पण इलेक्ट्रॉन बघा 2 अधिक 1 किती झाले, 3 म्हणून हा ग्रुप कितवा असतो, तिसरा असतो. आता पुढचा आहे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द ब्लॉक्स. आता लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे हा कुठं जातो, एस सबसेलमध्ये जातो. त्यांना म्हटलं जातं एस ब्लॉक एलिमेंट्स. जे ज्या एलिमेंट्समध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटल किंवा एस सबसेलमध्ये जातो त्यांना म्हटलं जातं एस ब्लॉक एलिमेंट्स. आता हे एस ब्लॉक कुठे आहेत तर एक्स्ट्रीमली लेफ्ट हँड साईडला आहेत आणि यामध्ये 2च ग्रुप असतात, फर्स्ट अँड सेकंड. त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं NS1 और 2. एक तर पहिल्या ग्रुपचं असतं NS1 आणि दुसऱ्या ग्रुपचं असतं NS2. इट इन्क्लूड्स एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड. म्हणजे तुम्हाला एस ब्लॉक विचारला तर ह्यामध्ये हे 4च पॉईंट्स लिहायचे की शेवट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एंटर्स इन एस सबशेल, सो इट इज कॉल्ड एज एस ब्लॉक. It is present at the extremely left hand side of the periodic table. General electronic configuration of S block is NS1 or 2. यामध्ये 2च ग्रुप असतात, ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड. नेक्स्ट इज P block. In case of P block, last electron is filled in P subshell. फक्त हेलियम सोडला तर बाकी सगळ्या ठिकाणी इलेक्ट्रॉन कुठं जातो, पी मध्ये. हेलियममध्ये 2च इलेक्ट्रॉन्स असतात त्यामुळं हेलियम हे एक्सेप्शन आहे की तो पी ब्लॉकमध्ये टॉपला आहे पण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मात्र पी ऑर्बिटलमध्ये जात नाही कारण हेलियममध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात. सो 1s2 हे तसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. जे हेलियम सोडला तर बाकी सगळ्यामध्ये काय असतं, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन पी सबशेल. आता पी ब्लॉक एलिमेंट्स कुठे आहेत तर दे आर प्रेझेंट ॲट एक्स्ट्रीमली राईट साईड ऑफ द पिरियडिक टेबल. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2NP1 to 6. म्हणजे समजा दुसरा असेल तर 2s2 2p1 पासून ते 2p6 पर्यंत असेल. तिसऱ्या पिरियडमध्ये 3s2 पासून 3p1 to 3p6 असेल. लास्ट काय असणार, 3p6 असणार. म्हणजे सेकंड पासून ते 7th पिरियडपर्यंत जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2NP1 to 6. आता टोटली पी ऑर्बिटलची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची असते त्यामुळे ह्यामध्ये 6 ग्रुप्स येतात, 13 14 15 16 17 आणि 18. यातला 18वा ग्रुप हा कुठला असतो, इनर्ट गॅसेसचा असतो. ग्रुप 18 एलिमेंट्स आर इनर्ट गॅसेस अँड हॅव कम्प्लिटली फिल्ड व्हॅलन्स शेल. त्याचं ऑक्टेट कंप्लीट होतं, त्याच्या शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स असतात, त्याची व्हॅलन्स शेल कंप्लीट असते आणि त्यामुळं हे जे गॅसेस असतात हे इनर्ट किंवा नोबल गॅसेस असतात. दे डज नॉट पार्टिसिपेट इन केमिकल रिॲक्शन. आता पुढचा ब्लॉक आहे डी ब्लॉक एलिमेंट्स. तर डी ब्लॉकमध्ये लास्ट इलेक्ट्रॉन कुठं जाणार, डी ऑर्बिटलमध्ये जाईल. लास्ट इलेक्ट्रॉन इन दिस एलिमेंट्स फिल्ड इन डी सबशेल
आता डी ब्लॉक एलिमेंट्स कुठे आहेत तर ॲट द सेंटर ऑफ पिरियॉडिक टेबल. दे अपियर ॲट द सेंटर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं NS0 to 2 N-1D 1 to 10. NS म्हणजे आपण बघितलं की 4S असली तर इथं 3D असतं. 5S असली तर त्याच्यापेक्षा एक न कमी D असते. त्याला एक न कमी असणं याला लास्ट बट 1 किंवा पेनल्टीमेट D ऑर्बिटल म्हटलं जातं. N-1 म्हणजे इथं जर एसची किंमत 4 असेल 4S तर इलेक्ट्रॉन कुठं जातो 3D मध्ये जातो. एनची किंमत 6S असली तर इलेक्ट्रॉन हा 5D मध्ये जातो. आणि इथं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं NS0 to 2 N-1D 1 to 10. इट इन्क्लूड एलिमेंट्स ऑफ 10 ग्रुप्स. याच्यामध्ये 10 ग्रुप्स असतात 3 पासून ते 12 पर्यंत. ड्यू टू एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ऑफ हाफ फिल्ड अँड कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल्स सम व्हेरिएशन इन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज ऑब्झर्व्ड. काही ठिकाणी मात्र एखादी ऑर्बिटल हाफ फिल्ड असेल किंवा कम्प्लिटली फिल्ड असेल तर ती मोस्ट स्टेबल असते आणि त्यामुळे तिथं थोडंसं आपल्याला वेगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिसतं. आता हा भाग जो आहे हा तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये होणार आहे. नेक्स्ट इज ए ब्लॉक. आता ए ब्लॉकमध्ये काय असणार जसं इथं D मध्ये जातो तसं इथं लास्ट इलेक्ट्रॉन इज फिल्ड इन F सबसेल. इथं चुकून D झालं आहे F ब्लॉक पाहिजे. लास्ट इलेक्ट्रॉन इन F ब्लॉक एलिमेंट इज फिल्ड इन F सबसेल. सो दे अपियर सेपरेटली इन 2 series ऑफ 14 एलिमेंट्स ईच. इथं आपल्याला 14 एलिमेंटच्या 2 series दिसतात. ह्या कुठं असतात ॲट द बॉटम ऑफ पिरियॉडिक टेबल. त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2 N-1D 0 to 1 N-2F 1 to 14. म्हणजे N ही शेवटची कक्षा आहे, D ही शेवटची S असते NS. त्याच्या अलीकडची असते N-1 पेनल्टीमेट ही D ऑर्बिटल असते आणि लास्ट बट 2 जे असतात त्याला अँटी पेनल्टीमेट किंवा प्री पेनल्टीमेट म्हटलं जातं ही F असते. म्हणजे इलेक्ट्रॉन समजा 6S मध्ये असला तर इथं 6S2 येणार, इथं 5D येणार आणि 4F येणार. समजतंय. Nची किंमत 6 घेतली आपण तर 6S2, इथं येणार 5D 0 to 1, इथं येणार 4F 1 to 14. समजा मी 7वा पिरियड घेतला तर N = 7 येणार. 7S2 N-1 म्हणजे 6D येणार 0 to 1 आणि इथं येणार N-2F 1 to 14 येणार. इट इन्क्लूड्स एलिमेंट्स ऑफ ग्रुप 3 अँड देर आर 2 series ऑफ लॅन्थॅनाइड्स अँड ॲक्टिनाइड्स. यामध्ये हे सगळे एकाच ग्रुपमध्ये असतात, थर्ड ग्रुपमध्ये, आणि ह्या 2 series आहेत त्यांना लॅन्थॅनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स म्हटलं जातं. तर इथं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा पॉईंट बघितला. आता आपण बघणार आहे की याच्यावर आधारित असणारे प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे. आता प्रॉब्लेम्समध्ये पहिला प्रॉब्लेम बघा. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सम एलिमेंट्स आर गिवन बिलो. पहिला आहे 1s2 आणि दुसरं कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p6. इन विच ग्रुप अँड पिरियड्स इन पिरियडिक टेबल दे आर प्लेस्ड. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून ते कोणत्या पिरियडमध्ये आहेत आणि कोणत्या ग्रुपमध्ये आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. आता अशा टाईपचे प्रॉब्लेम सोडवताना काय करायचं तर पहिल्यांदा हा नंबर बघायचा. आता हा नंबर कुठे आहे, शेवटची इलेक्ट्रॉन जो जातो त्यातली S ऑर्बिटल बघायची. ही कुठले 1 आहे म्हणजे याचा पिरियड कुठला असेल फर्स्ट असेल. इथं बघितलं आपण तर 1s2 2s2 2p6 आहे म्हणजे शेवटची कक्षा ही दुसरी लेवल आहे म्हणून हायेस्ट लेवल याची सेकंड आहे म्हणजेच हा कुठल्या पिरियडमध्ये असेल सेकंड पिरियडमध्ये. आता ग्रुप बघत असताना इथे इलेक्ट्रॉन्स बघायचे. इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून हा कुठल्या ग्रुपमध्ये येईल सेकंड ग्रुपमध्ये येईल. इथं किती आहेत तर जेव्हा P ब्लॉक एलिमेंट असतो तेव्हा आपण काय करतो तर अलीकडचे 10 घेतो 10+ हे 10+ किंवा 2s मधले इलेक्ट्रॉन आणि 2p मधले म्हणजे हे 6 आणि 2 8 झाले अधिक 10 किती झाले 18 झाले. आता सोल्युशन बघा.
First point, electronic configuration 1s1. n is equal to 1, therefore it is placed in first period. It has complete duplet, so it is placed in 18 group. आता हा 1s2 असला तरी याचं डुप्लेट कंप्लीट होतं, त्यामुळे हा सेकंड ग्रुपमध्ये जात नाही, तर हा कुठं जातो, शेवटच्या ग्रुपमध्ये जातो, म्हणजे 18व्या ग्रुपमध्ये जातो. हे फक्त हेलियमच्या बाबतीत लक्षात ठेवा. दुसरं कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p6. आता इथं 2s2 2p6 आहे, सो आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं 2s2 2p6. आता नंबर ऑफ व्हॅलन्स शेल 2 आहेत, म्हणून हा कुठल्या पिरियडमध्ये आहे, सेकंड पिरियडमध्ये आहे. आता त्याच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे त्याचं ऑक्टेट काय झालं, कंप्लीट आहे. आणि ऑक्टेट कंप्लीट आहे म्हणून हा कुठल्या ग्रुपमध्ये असणार, 18th ग्रुपमध्ये जाणार. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, जसं आपण पिरियड आणि ग्रुप बघितलं तसं इथं ॲडिशन केले. आयडेंटिफाय पिरियड, ग्रुप अँड ब्लॉक इन द पिरियडिक टेबल इन विच दिस एलिमेंट बिलॉंग्स. आता हे कुठल्या पिरियड्समध्ये आहेत, कोणत्या ग्रुपमध्ये आहेत आणि कोणत्या ब्लॉकमध्ये आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले. पहिलं झेनॉनचं दिले, झेनॉनचा ॲटॉमिक नंबर 54 आहे. आउटर शेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले 5s2 5p6. दुसरा आहे सल्फर 16, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3s2 3p4. आणि तिसरा आहे गोल्ड 79, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 6s1 5d10. आता पहिल्यांदा आपण बघणार आहे झेनॉन 54 5s2 5p6. आता आपल्याला दिसतंय की लास्ट इलेक्ट्रॉन कुठं जातो आहे, 5p मध्ये, म्हणून हे कुठले p ब्लॉक एलिमेंट्स आहेत. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एंटर्स इन p ऑर्बिटल, सो इट इज p ब्लॉक एलिमेंट. आता इथं n ची किंमत किती आहे, 5 आहे, म्हणून हा कुठल्या पिरियडमध्ये येतो, 5th पिरियडमध्ये येतो. इट बिलॉंग्स टू द 5th पिरियड. ॲज ऑक्टेट इज कम्प्लिटेड सो इट बिलॉंग्स टू 18 ग्रुप. 6 आणि 2 किती आहेत, 8 आहेत. ऑक्टेट कंप्लीट आहे म्हणून हा कुठल्या ग्रुपमध्ये आला, 18व्या ग्रुपमध्ये आला. आता दुसरं एक्झाम्पल बघा, सल्फर 16 हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3s2 3p4. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं गेला, p मध्ये, म्हणजे हा सुद्धा काय असेल, p ब्लॉक एलिमेंट असेल. लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन p ऑर्बिटल, सो इट इज p ब्लॉक एलिमेंट. n ची किंमत किती आहे, 3 आहे, म्हणून इथं हा कुठल्या पिरियडमध्ये आहे, 3rd पिरियडमध्ये. व्हॅलन्स शेल हॅज 6 इलेक्ट्रॉन्स, 18 नाहीत तर किती, 8 नाहीत, ऑक्टेट कंप्लीट नाही तर किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 6. 8 असते तर कुठल्या ग्रुपमध्ये आला असता, 18व्या. पण 18 पूर्ण होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन कमी आहेत, 2 आहेत, म्हणून 18मधून आपण 2 वजा केले, म्हणजेच किती आलं, 16 आलं. तुम्ही 2 पद्धतीनं काढू शकता. 10+ काढू शकता. 10+ काय करायचं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन s अँड p ऑर्बिटल घ्यायचं व्हॅलन्स शेल आउटर शेलमधले, किंवा 16मधून किती इलेक्ट्रॉन्स कमी पडतात ऑक्टेट कंप्लीट व्हायला, 18मधून वजा केले की आपल्याला काय मिळतो, ग्रुप मिळतो. नेक्स्ट इज, आता इथं आपल्याला दिसते की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं गेला, d ऑर्बिटलमध्ये. सो ॲज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन d ऑर्बिटल इट इज d ब्लॉक एलिमेंट. आता इथं n ची किंमत किती आहे, तर शेवटची कक्षा 6वी आहे, 5वी नाही घ्यायची, कुठली घ्यायची, 6वी. आता 6 आहे म्हणून हा काय कुठल्या ह्याच्यामध्ये आला, 6th पिरियड्समध्ये आला. आता ह्यामध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 10 आणि 1 11 आहेत. सो व्हॅलन्स शेल हॅज 11 इलेक्ट्रॉन्स, सो इट बिलॉंग्स टू द ग्रुप 18.